प्रिय. लेखक डॉक्टर राजेंद्र माने. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. ज्योत्स्ना पोतार 2 फेब्रुवारी. प्रिय रमाकांत, या 15 दिवसात किती उलथापालथ झाली. होत्याचं नव्हतं व्हायला फारसा वेळ लागत नाही. या 15 दिवसात मनातले झंझावात इतके प्रखर झाले की मी मानसिकरित्या पूर्णपणे कोसळले. माझ्या आत्मभानात असलेला अहंकार या 15 दिवसात संपला आणि मग एकदम निराधार झाल्यासारखी माझी अवस्था झाली. कदाचित त्या अहंकारावरच मी उभी होते का? हा प्रश्नही तेव्हापासून माझ्या मनात निर्माण झालाय. पण आता या प्रश्नांनाही काही अर्थ उरला नाही. 10 दिवसांपूर्वी मी आपल्या घरात आलीये. जवळजवळ 20 वर्षांपूर्वी मी हा उंबरठा ओलांडून बाहेर पडले होते. त्यानंतर आत येताना किती फरक झालाय. माझ्या स्वागताला फक्त भयान शांतता आहे. दारातला पिंपळ गेला आणि अंगण सुद्धा माझ्यासारखं एकाकी झाले. रखरखत्या उन्हानं कोळपून गेले. त्यावर असणाऱ्या पिंपळाच्या सावलीचं महत्व आता त्याला कळत असेल. त्या पिंपळाच्या बुंध्यातून ओघळून येणारं पाणी त्याला आता मिळत नाही. पिंपळच उरला नाही तर पाणी कुठून येणार? आणि वृंदावनाच्या विटा निघून ते केव्हाच कोसळले. त्यातली तुळस खूप दिवसांपूर्वीच वाळून नष्ट झालीये. शाबूत असणाऱ्या पायऱ्यांच्या विठा निखळल्यात. हे सगळं उद्ध्वस्त विश्व पाहत मी खूप वेळ बसले. या सगळ्यांचं काय करावं? सगळं पुन्हा कसं उभं करावं हे कळेना. मी सुशांतला हे सांगितलं आणि दुसऱ्या दुपारी त्यानं स्वतः मातीत हात घातले. कालवलेल्या मातीनं वृंदावनाच्या निखळलेल्या विटा बसवल्या. वृंदावन पुन्हा उभं केलं. त्याच्या सारवलेल्या भिंतीवर चुन्याची स्वस्तिकं काढली आणि कोपऱ्यात त्यानं पुन्हा एक पिंपळाची फांदी आणून लावलीये. त्याच्या कडेनं आळं केलंय. कदाचित पुन्हा त्याला फूट येईल आणि कधी काळी या अंगणात मोठा पिंपळ येईल. पण त्यावेळी झाडाखाली बसायला मी नसेन. रमाकांत, तुम्ही खूप घाई केलीत हो, खूप घाई केलीत. तुमचं पत्र मला मिळून मी वाचण्याच्या आधीच ती बातमी मला कळावी. तुमच्या अशा अकस्मात मृत्यूनं माझा पूर्ण पराभव केला. खरंच मी तुम्हाला भेटायला येणार होते. पण आता हे सांगून कोणाला पटणार रमाकांत? आधी तुमच्या मृत्यूची बातमी कळली आणि मग मी तुमचं पत्र वाचलं. जाता जाता पुन्हा तुम्ही माझ्या आठवणींचं वस्त्र उसवून गेलात. तुम्हाला माहिती होतं का असं घडणार आहे? आणि असं घडल्यामुळे माझी अवस्था काय होईल याचा तुम्ही विचार केला होता का? का एक प्रकारे मी तुम्हाला सोडून गेले याचा तुम्हाला सूड घ्यायचा होता? कपाळावरचं कुंकू गेलं की सगळं असून काही जवळ नसल्यासारखी अवस्था होते. तुम्हाला वाटेल अगदी पारंपरिक काकूबाईसारखी मी लिहितीये. पण आता हे वास्तव मी जगतीये. तुम्ही असताना तुमच्याबद्दल लिहायला, तुमच्या चुका, माझा क्षोभ प्रकट करायला काही वाटायचं नाही. शेवटी एक गोष्ट खरी, आपल्या हक्काच्या माणसाबद्दलच असं काही करता येतं. आम्ही प्रसिद्ध व्यक्तींच्या बायका आत्मकथनं लिहितो, नवऱ्याबद्दल खूपसं वेडंवाकडं सांगतो, ते केवळ त्यांच्या मोठेपणाखाली आम्ही दडपलो गेलो असतो म्हणून. याचा अर्थ त्यांचा मोठेपणा आम्हाला मान्य नाही असं नाही. तुमच्यापासून मी वेगळी राहिले याचा अर्थ सगळे बंध तुटले होते असं नाही. ते मला आज कळतंय. शेवटी काय असतं, मित्र हितचिंतक खूप असले तरी प्रत्येकाला त्याचं स्वतःचं एक वेगळं विश्व असतं आणि त्यानं ते जपलेलं असतं. तो पूर्ण आपल्यात सामावून जाऊ शकत नाही. मग कितीही भांडणं असली, हेवेदावे असले, वैचारिक मतभेद असले तरी नवरा बायकोचे बंध एकमेकांमध्ये गुंतलेले राहतातच. अर्थात आत्ता माझी जी मतं आहेत ती आत्तापर्यंत मी जी तत्व बाळगली, जसे वागले, बोलले त्याला छेद देणारी ठरतीलही.
विरोधाभास जाणवणारीही वाटतील. पण परिस्थितीनं काही मतं बदलतात हेही अमान्य नाही करता येणार. तुमच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा एक मन म्हणालं, निदान तुमचं शेवटचं दर्शन तरी घ्यावं. पण शेवटी धीर झाला नाही. आधी तुमचा असा मृत्यूच मनाला पटला नाही. आणि ज्या शरीराची इतकी रूपं डोळ्यानं पाहिलेली असतात, मग त्यातली काही चांगली, काही वाईट असोतही, पण तेच शरीर चेतनाहीन बनायचं, चेतनाहीन पाहायचं, नाही झाला माझा धीर. पण पत्रकारांनी पेपरमध्ये माझ्याबद्दल तेवढ्यावरून काय काय लिहिलं. आत्तापर्यंत ज्यांनी फक्त माझी कौतुकच केली, त्यांनीही माझ्याबद्दल त्यावरून गैरसमज करून घेतले. नवरा बायकोमध्ये खूप बंध अनुबंध असतात. तिराहित नजरांना त्यातलं सगळं टिपता येत नाही. जेवढा उजेड असतो तेवढाच अंधार असतो. उजेडातल्या लोकांना समजू शकतं, पण अंधार फक्त पती-पत्नींनीच अनुभवलेला असतो. त्यामुळे तिराहितांनी तरी नवरा-बायकोबद्दल विधानं करताना खूप विचार करायला पाहिजे. कालच्या एका पेपरमध्ये तर मी इथं आपल्या घरात येऊन राहिले यावरून तुमच्या इस्टेटीचा मी कब्जा घ्यायला आले असंही छापलं. आता या सर्वांना आपल्यामधील मतभेद फक्त माहिती आहेत. पण शेवटी शेवटी आपल्यात पत्रातून का होईना एक संवाद, एक ओलावा निर्माण झाला होता हे कसं सांगायचं? त्यासाठी काही पत्र प्रसिद्ध करायची? कलावंत, कलाकार, लेखक ही माणसं प्रसिद्धीस येतात. त्यांची खाजगी आयुष्य लोकांच्या नजरेसमोर येतात. खूपदा ही प्रसिद्ध लोकच आत्मचरित्र लिहितात. यातून समजून घेता येईल तेवढं लोकांनी घ्यावं, पण याचा गैरफायदा घेऊन त्यांना दुखावतील अशी विधानं करण्याचा कोणालाच नैतिक अधिकार नाही. रमाकांत, इथं आल्यापासून काहीसं वेगळं वाटतंय. इतकी वर्षे मध्ये जाऊन सुद्धा हे घर मला परक झालं नाही. रामकाकांची आठवण तर सारखी येते. दिवसातला बराचसा वेळ ते माझ्याबरोबर असायचे. अगदी स्वयंपाक करण्यापासून ते बागकाम करण्यापर्यंत. काल त्यांची ती जुनी ट्रंक मी उघडली. सहज वेळ जाईना म्हणून. अहो त्यात त्यांनी काय काय जमवून ठेवलंय. कसल्या कसल्या मुळ्या, बिब्बा, हिरडा वगैरे. शिवाय एक गाठोडं होतं. त्यात जबली टोपडी. पुन्हा ते जुनं आठवलं. डोळे भरून आले. इतक्यात मागून सुशांत आला. त्यानं ते माझ्या हातात पाहिलं आणि खांद्यावर फक्त हात ठेवला. जणू त्याला म्हणायचं होतं, मी तुमचा बाळच आहे. रमाकांत, सुशांतच्या रूपानं हे एक नवीन नातं जन्म घेतंय. आयुष्यात अशी माणसांची ये-जा चालू राहते म्हणून आयुष्य काठाला लागतात. नाहीतर रिकाम्या जागा मनाच्या पोकळ्या व्यापून माणसाला एकाकी बनवत राहिल्या असत्या. खरं सांगायचं तर तुमचं शेवटचं पत्र वाचून मनात एक वेगळंच आलं होतं. पुन्हा दारात प्राजक्त लावावा. त्याची ती टपोरी फुलं वेचावीत. त्याचा धुंद सुगंध पुन्हा मनाला व्यापून राहावा. तुमच्या संगतीत हा उतरतीचा प्रवास पण नंतर लक्षात आलं, तुम्ही तुम्ही आता नाही. उरलीत फक्त समोरच्या पत्रातली तुमची अक्षरं. रमाकांत, मी हे पत्र का लिहिते? तुम्ही तर वाचायला उरला नाहीत. पण तरी वाटतं, आसपास का होईना कुठेतरी तुमचं सूक्ष्म अस्तित्व असावं. माझ्या आपलं मनाचं हे एक समाधान. एक मात्र खरं, या घरात परतल्यापासून एक वेगळं फिलिंग आहे. एकाकीपणा वाटत नाही. वाटतं कोणत्याही क्षणी तुम्ही बाहेरून आत याल. रामकाका चहाचा कप घेऊन पुन्हा येतील. मी तुमच्याच जागेवर खिडकीशी बसून असते. बाहेरचा सूर्यास्त पाहत असते. पण तरीही वाटतं, सूर्यास्त सुद्धा दोघांनी पाहण्यात एक वेगळा आनंद आहे. वेगळी अनुभूती आहे. आणि या वयात त्या आनंदाला मी मुकले आहे. तुमचीच जो.